आज आपण तयार करत आहोत अळूवडी। यासाठी मी पानं स्वच्छ धुतलेली आहे। त्यानंतर आपण एका बाउलमध्ये मिश्रण तयार करूया। त्यासाठी लागणारे साहित्य: तांदळाचं पीठ, तिखट, मीठ, जिरे आणि पांढरी तीळ आणि हळद, धनिया पावडर। हे सगळं मिश्रण तयार झाले की मग पान एका ताटामध्ये सरळ मांडायचे आणि त्याला असं पीठ लावून घ्यायचं। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पीठ लावून घ्या आणि पीठ लावल्यानंतर ते पान असं फोल्ड झालं की रोल करा। हे पहा, तुम्ही बघू शकता की मी कशा प्रकारे ते लावलेली आहे। हे लावून झाल्यानंतर ती वडी रोल करून घ्यायचं। तुम्ही बघू शकता आपली वडी तयार आहे। या प्रकारे मी सगळ्या वड्या रोल करून घेतली आहे। त्यासाठी आता हे शिजवण्याकरिता एका पातेल्यामध्ये तेल घ्या। त्या तेलामध्ये सगळे वडी असे एकसर मांडून घ्या आणि गॅसचं फ्लेम स्पीडवर ठेवून 2 मिनटं त्याला खालून तडतडू द्या। तडतडून झालं की गॅसचं फ्लेम लो करून त्यात थोडा पाणी घाला। छोट्या ग्लासाने अर्धा ग्लास पाणी घाला आणि 10 मिनटं शिजू द्या। हे बघा, तुम्ही बघू शकता या प्रकारे वडी शिजून तयार आहे। वडी थंडी झाली की कट करा आणि तेलात तळून घ्या। तुम्ही बघू शकता आपल्या वड्या किती सुंदर अप्रतिम दिसत आहे। या पद्धतीने तुम्ही नक्की एकदा रेसिपी ट्राय करा, तुम्हाला नक्की आवडेल। दिसायला जितकी सुरेख तितकीच खमंग आणि कुरकुरीत वाटते। आवडली की लाईक शेअर नक्की करा। थँक्यू।